दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर दिलं जाणार असल्याचं वक्तव्य पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे। दहशतवाद्यांना उत्तर देण्यासाठी केंद्रानं पाऊल उचललेली आहेत। हल्ल्याचा बदला घेतल्याशिवाय भारत गप्प बसणार नाही। आमच्या वाटेला जर कुणी आलं तर त्यांचा तुकडाच पाडत असतो असं अजित पवार म्हणतात। काय माझ्या 27 लोकांनी केलं होतं? कुटुंबाला घेऊन तिथं जम्मू काश्मीरमध्ये 4 दिवस घालवायला गेले होते। लग्न झाल्यानंतर हनीमून करायला काही जोडपी तिथे गेली होती आणि हा नालायक लोकांनी, या अतिरेक्यांनी तिथं गोळ्या घालायचं काम केलंय। त्यांना जशाच तसा जबाब दिल्याशिवाय त्याच्यामध्ये आता गप्प बसायचं नाही। या पद्धतीनं केंद्र सरकार पण कामाला लागलेले आहे, काही पावलं देखील उचललेली आहे। जम्मू काश्मीरला जे घडलं त्याचा बदला ज्या अतिरेक्यांनी ती केलेला आहे, त्याचा मास्टर माइंड जो असेल त्याचा बदला घेतल्याशिवाय हा भारत देश गप्प बसणार नाही। अशा पद्धतीचा संकल्प आपल्या सगळ्यांचा आहे। आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही। जर कोणी आमची वाटेला गेलं तर त्याची आम्ही खैर करत नाही, त्याचा आम्ही तुकडाच मारतो, त्याचा आम्ही बंदोबस्तच करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।